नमस्कार. आज आपण वाचतोय आपली पहिली मराठी बुक उर्मिला, एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास. लेखक आहेत समर. बरं, ऐक. शुद्धता म्हणजे मानसिक शांतता. मी शुद्ध आहे असं मी तेव्हाच म्हणू शकेल जेव्हा कोणतीही चूक न केल्याने माझ्या मनात खंत नसेल आणि माझं मन शांत असेल. जर उर्मिलेने अन्नग्रहण न करता अन्नाचा अपमान केला किंवा जर सीतेने ज्येष्ठांच्या आज्ञेचा अवमान केला तर तुमच्या मनात ती खंत राहिली की नाही? दोघींनी होकारार्थी मान डोलावली. मग मनाला हुरहुर लागल्यावर आपण शांत राहूच शकणार नाही. पण मुलींनो, पवित्र आत्मे कायमच शांत असतात. तुम्ही ज्या ऋषींचे दर्शन घेता ते सर्वच स्थिर असतात. त्यांना कोणत्याही गोष्टीचा राग, लोभ किंवा मोह नसतो. तात राजाने सत्तेचा लोभ सोडला तर त्याला राज्य गमवावं लागेल. मग जग कसं चालेल? सीतेने पुन्हा प्रश्न विचारला. तिच्या पाठोपाठ उर्मिलाही म्हणाली, हो, अगदी खरं. तात, आपण चुकल्यावर जर स्वतःचाही राग आला नाही तर आपली प्रगतीच होणार नाही. तुम्ही दोघी हुशार आहात. प्रत्येक मनुष्य ऋषी झाला तर या विश्वाचे चक्र पुढे सरकणार नाही. प्रत्येकाकडे ऋषी होण्याची योग्यताही नसते, पण आपण ऋषी न होताही शुद्ध राहू शकतो. फक्त एका गोष्टीची गरज आहे. ती गोष्ट कोणती? चला, आज तुम्ही विचारलं आहेच तर तुम्हाला एका नव्या संज्ञेची माहिती देतो. चला, आज तुम्ही विचारलं आहेच तर तुम्हाला एका नव्या संज्ञेची माहिती देतो. मनुष्याला शुद्ध राहण्याकरिता एकाच गोष्टीची आवश्यकता असते. ती गोष्ट म्हणजे संयम. आपण मागच्याच उदाहरणांवरून ही संज्ञा समजून घेऊ. समजा उर्मिलेला वनामध्ये वर्षभर राहावे लागले व तिने फळ किंवा कंद खाण्याचे नाकारले तर काय होईल? मी उपाशी राहील. दुधाचे दात पडल्याने दातांमध्ये निर्माण झालेल्या फटांना दाखवत आणि भूक लागल्याचे सोंग करत उर्मिलेने हसतच तोंड उघडले. लबाड मुलगी, तू उपाशी राहशीलच, पण अन्नाचा अपमानही होईल. पण तू वर्षभर संयमाने परिस्थितीचा सामना केलास तर अन्नाचा अपमानही होणार नाही आणि तू उपाशीही राहणार नाहीस. तसंच सीतेला एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा राग आला व रागाच्या भरात तिने त्या व्यक्तीसमोर अयोग्य शब्द उच्चारले तर आपल्या संपूर्ण कुळाची प्रतिष्ठा जाईल. या उलट तिथे राग न व्यक्त करता संयमाने आणि आदराने बोलण्याचे ठरवले तर किती बरे होईल. शुद्धतेची आणि योग्यतेची ही पहिली पायरी आहे. त्या दोघी स्वर्ग, देवासुर संग्राम, शुद्धता, संयम यासारख्या नानाविध गोष्टींचा विचार करत होत्या. त्या वयात केलेल्या विचारांचे रूपांतरण संस्कारांमध्ये होत असते. सीतेवर आणि उर्मिलेवर संयमाचे संस्कार झाले नसते तर बहुधा त्या पुढील खडतर प्रवासाकडे बघून खचल्या असत्या. तात, देवता याप्रमाणे संयमाने वागल्या असत्या तर त्यांच्यावर देवलोक आणि पृथ्वीलोक हारण्याची वेळ आली असती ना? पृथ्वीलोक हारण्याची वेळ आली नसती ना? उर्मिलेने एक बाळबोध प्रश्न विचारला. मी संयमाची जी उदाहरणे दिली ती तुम्हाला संयम समजावा म्हणून एक उपयुक्त आहेत. देवतांनी आणि राजांनी बाळगायचा संयम निराळा, तुम्ही बाळगायचा संयम निराळा. जय आणि पराजय या दोन्ही गोष्टी योद्ध्यांच्या हातात नसतात. सामर्थ्याने लढणे हेच योद्ध्यांना शक्य असते आणि प्रिय असते. उर्मिले, तू या गोष्टींकडे वेगळ्या पद्धतीने बघ, म्हणजे तुला संयमाचा अर्थ नेमका समजेल. देवतांनी संयमाने लढा दिला व प्रतिहल्ला सुरू ठेवला, म्हणूनच पृथ्वींचे आणि स्वर्गाचे राज्य त्यांना जिंकता आले. पराभवानंतर त्यांनी केवळ राग व्यक्त केला असता तर त्या रागाच्या अग्नीमध्ये ते भस्म झाले असते. मात्र त्यांनी संयम बाळगला. देवता या कारणामुळेच थोर असतात. मग आम्हालाही थोर होता येईल का? निसंशय. काळ प्रत्येकाला त्यागाची संधी देतो. अजून तुम्ही दोघी लहान आहात. तुम्ही त्याग करण्याकरता अद्याप काही प्राप्तच केलेले नाही. मात्र तुम्हाला संधी मिळाली तर तिचे सोने करा, कारण अशा शुद्ध पवित्र आत्म्यांना इतिहास कधीच विसरत नाही. बालपणी किंवा किशोरवयात मनाला भावलेले प्रसंग मनुष्य कधीच विसरू शकत नाही. ते प्रसंग त्याच्यासाठी आयुष्यभराचे संचित होते. आयुष्याला तत्वज्ञान प्रदान करण्याचे काम हे याच वयात होत असते.
सीतेला आणि उर्मिलेला राजा जनकांनी दिलेले हे उपदेश आयुष्यभर स्मरणात राहिले. किंबहुना या उपदेशांमुळेच त्यांच्या मनोविश्वाला आकार प्राप्त झाला. या शिदोरीला सोबत घेऊनच दोघी सासरी जाणार होत्या. तिथे सर्वांना आपल्या व्यक्तिमत्वाने प्रभावित करण्यासाठी आणि सर्वांचे मन जिंकण्यासाठी याच उपदेशांनुसार आचरण करणे आवश्यक होते. कारण या उपदेशांनी जिव्हेला जसा संयम शिकवला तसे उत्तमोत्तम संस्कारही केले. त्याच संस्काराच्या बळावर सीता स्वयंवरातून प्राप्त होणाऱ्या पतीच्या घरी आनंदाने राहण्याकरता सिद्ध झाली होती. मिथिला वासियांमध्ये सर्वत्र चलबिचल होती. कारण मिथिलेला चोहो बाजूंनी वेढा देऊन साकांश देशाचे सुधन्व महाराज कोणत्याही क्षणी मिथिलेवर चाल करणार अशी वार्ता वणव्यासारखी पसरली होती. राजा जनक अत्यंत चिंताग्रस्त होते व आता विदेह देशाचे राज्य आपल्या हातून जाणार असेल असे चित्र त्यांना डोळ्यासमोर दिसत होते. मात्र ही युद्ध असे अकस्मात कसे उद्भवले? अशा कोणत्या घटनेमुळे देशोदेशीचे राजे मिथिलेवर आक्रमण करण्यासाठी धावले? त्या संकटाला एकच घटना कारणीभूत झाली होती, ती म्हणजे सीता स्वयंवर. सीतेच्या स्वयंवरामध्ये अनेक देशांचे राजे सहभागी झाले, मात्र सर्व पराभूत होऊन माघारी फिरले. काही मासांनी आपण सर्व स्वयंवरामध्ये पराभूत झालो आहोत हे या राजांना कळताच त्यांनी जनकांविरुद्ध कट रचण्याचा प्रारंभ केला. तसेच राजा जनकांनी मुद्दाम कुणीही जिंकू शकणार नाही अशा स्वयंवराचे आयोजन करून सर्व राजांना अपमानित केल्याची बतावणी केली. महाराज सुधन्वा या आघाडीचे नेतृत्व करत होते व ते मिथिलेच्या सीमेपर्यंत पोहोचले होते. महाराणी सुनैना जनकांच्या कक्षाकडे जात होत्या. कक्षाजवळ पोहोचताच कक्षातून काही मंत्री बाहेर पडताना त्यांनी पाहिले व राजा जनक एकांतात असल्याची खात्री करूनच त्या आत गेल्या. राजा जनक चिंताग्रस्त मुद्रेने एरझऱ्या घालत होते. त्यांच्या हातामध्ये काही भुजरपत्रे होती. सुनेने जनकांना इतके अस्वस्थ होताना यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. महाराज, आपण शांत व्हा. या संकटातून काहीतरी मार्ग अवश्य निघेल. सुनैनेने जनकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. देवी, या संकटातून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग आपल्या शत्रूंनी बंद केले आहेत. आपला दूत कसा जीव मुठीत घेऊन त्या वेढ्याबाहेर पडला हे तुम्हाला ठाऊक नाही. जिथे एका व्यक्तीला वेढ्यातून बाहेर पडणे अशक्य प्राय झाले आहे, तिथे परराज्यातून अन्नधान्याची मदत तरी कशी येणार? आपण अतिशय हतबल झालो आहोत. आपल्या मुखातून हतबलता हा शब्द मी प्रथमच ऐकत आहे. आपले बंधू आणि आपण हिमालयाभोवती वसलेल्या सर्व मित्रराष्ट्रांना मदतीला बोलवत आहात, तेव्हा इतक्यातच पराभव मान्य करण्याचे काही कारण नाही असे मला वाटते. महाराज गंभीरपणे म्हणाले, आम्ही पराभव मान्य करत नाही, मात्र वस्तुस्थिती नाकारून युद्ध जिंकता येत नाही. त्या सुधन्वाला बघताक्षणी या कपटी पुरुषाला आपली कन्या न देण्याचा मी निश्चय केला होता. यापुढे युद्ध हरलो तरी त्याचा विवाह मी सीतेशी होऊ देणार नाही. तो महापापी मनुष्य निश्चितच युद्धामध्ये पराभूत होणार आहे. जो दूत काल मोठ्या हिमतीने वेढ्यातून बाहेर पडला आहे, तो आता कोणत्याही क्षणी राजप्रासादात आनंद वार्तेसह परत येईल. यावेळी प्रार्थना करणेच उचित ठरेल, नाही का? सुनैनेने विचारले. हो, त्याशिवाय आपण तूर्त काहीच करू शकत नाही. मित्रराष्ट्रांच्या मदतीशिवाय मिथिला जिंकू शकणार नाही. त्यामुळे मित्रगणांना तातडीने सैन्यासह प्रस्थान करण्याची बुद्धी ईश्वराने द्यावी अशी प्रार्थना करावी लागेल. काही क्षण पत्रावर दृष्टी फिरवत राजा जनक पुढे म्हणाले, देवी, मित्र वेळेवर इथे आलेच नाही तर कुळाचा नाश करण्याचे पातक आम्हाला लागेल. आपल्या पूर्वजांनी मोठ्या कष्टाने आणि पराक्रमाने हे राज्य उभं केले. ते माझ्या एका निर्णयामुळे नष्ट होण्याची शक्यता आहे. संभव आहे की शत्रूचा वार होण्यापूर्वी या क्लेशामुळेच माझा देह जाळला जाईल. महाराज, तुम्ही असे का बोलत आहात? आपणच मिथिलेचा विजय होईल या शक्यतेवर विश्वास ठेवला नाही तर युद्ध कुणी लढायचे? सुनैनेच्या वाक्यामुळे राजा जनक शांत झाले व संयमाने म्हणाले, तू म्हणत आहेस तेही सत्य आहे. त्यामुळे आता ही उदासीनता सोडून सर्व शक्तीने शत्रूवर आक्रमण करणेच योग्य ठरेल. देवी, एक दिवस एखादा महान योद्धा अवश्य शिवधनुष्यावर प्रत्यंचा चढवेल. तो दिवस लवकरच उजाडेल. माझा मनोदय विफल ठरणार नाही. तो यशस्वी होईपर्यंत युद्ध करण्याची माझी तयारी आहे.
महाराणी सुनैना आणि राजा जनकांचा हा संवाद सुरू असताना द्वारपालाने राजकुमार कुशध्वज कक्षाबाहेर असल्याची वार्ता सांगितली. जनकांनी कुशध्वजांना कक्षात पाठवण्याची अनुमती दिली. अतिशय प्रसन्न आणि विजयी मुद्रेसह कुशध्वज जनकांपर्यंत आले आणि म्हणाले, महाराज, सुधन्वाचा अंत निकट आहे असे समजा. आपले सर्व मित्र सैन्यासह मिथिलेकडे निघाले आहेत व शत्रूचा संहार करण्यात आपली मदत करणार आहेत. आता आपले सैन्य सुधन्वाच्या एकूण सैन्यापेक्षा अधिक प्रबळ झाले आहे. मिथिलेवर विजय मिळवण्याच्या नादात तो स्वतःचे सांकाश्य राज्यही गमावून बसणार आहे. कुशध्वज, या युद्धात तू अत्यंत महत्वाची कामगिरी पार पाडत आहेस. तुझ्या या नेत्रगुणांना पाहून मी अतिशय प्रसन्न झालो आहे. तुझ्या हातून सुधन्वाचा पराभव झाला तर सांकाश्याचे राज्य यापुढे तुझे असेल. जनकांचा निर्णय ऐकताच कुशध्वजाच्या शरीरात रणश्रीचा संचार झाला. एक संपूर्ण राज्य आपल्या अधिपत्याखाली येणार आहे हे कळताच त्याच्यातील पौरुष्य शतपटीने वाढले व मन स्वाभाविकपणेच महत्वाकांक्षेने रोमांचित झाले. जनकांच्या चरणांना वंदन करीत कुशध्वज म्हणाले, महाराज, तुम्ही मला पितृतुल्यच आहात. तुम्ही मला संपूर्ण राज्य देऊ केले हे तुमचे मोठेपण आहे. मी सुधन्वाला काही क्षणामध्ये पराभूत करूनच तुमच्या चरण कमलांना वंदन करण्याकरता परतेन अशी प्रतिज्ञा करतो. कुशध्वजांच्या प्रतिज्ञेमुळे त्यांचा सांकाश राज्यावरचा अधिकार वाढला. कारण कुशध्वजांसाठी आता सांकाश नगरी जनकांनी दिलेली भेट ठरणार नव्हती, तर सांकाशाच्या राज्याला पराभूत करून जिंकलेला प्रांत ठरणार होता. कुशध्वजांनी प्रतिज्ञेला सार्थ ठरवत सुधन्वाचा पराभव करून मिथिलेवरचे संकट दूर केले. राजा जनकांनीही वचनाप्रमाणे सांकाश राज्य कुशध्वजाला देऊ केले. कुशध्वजांनीही ते स्वीकारले. पण मिथिलेत स्वयंवर संपायचे नाव घेत नव्हते. बहुतांश वीर स्वयंवरामध्ये पराभूत झाल्याने सीताही प्रचंड निराश झाली होती. आपल्यामुळे वडिलांना आणि पर्यायाने संपूर्ण राज्याला आक्रमणांना तोंड द्यावे लागत आहे या जाणीवेने तिच्या निराशेत अधिकच भर घातली. स्वतःला कोणत्याही प्रकारे दोष देण्यात तथ्य नाही असे उर्मिला सीतेला वारंवार समजावत होती. मात्र अनेक मासांपासून योग्य वराची प्रतीक्षा केली जात होती. सीताही या विलंबामुळे अशांत झालेली होती. केवळ उर्मिलाच नव्हे तर राजा जनक आणि राणी सुनैनाही तिची समजूत घालत होत्या. स्वयंवर आयोजित करून पदरी पडलेली निराशा आणि स्वयंवरानंतर इतर राजांनी केलेला जनकांचा अपमान या दोन्ही कारणामुळे सीतेचे मन दुखावले गेले. सीता, तुझ्यासारख्या सामर्थ्यवान स्त्रीने असे निराश राहणे योग्य नाही. तुला आम्ही सर्व मोठ्या अभिमानाने वीर्यशुल्का म्हणतो, याचा तुला विसर पडला का? सीतेच्या कक्षात प्रवेश करत राजा जनक म्हणाले. त्यांच्यासोबत महाराणी सुनैना आणि उर्मिलाही होत्या. आणि स्वयंवराची सुरुवात होऊन अगदी काही मासच उलटले आहेत. तुझे संपूर्ण तारुण्य संपत नाही आले. तुझ्याकरिता योग्य वर निवडण्यात विलंब होणार आहे हे गृहीत धरूनच महाराजांनी आणि मी स्वयंवराचे आयोजन केले. भारतवर्षातील सर्वश्रेष्ठ वीर शोधणे सोपे आहे का? सुनैनेने सीतेची समजूत घातली. मात्र भारतवर्षात त्या शिवधनुष्याला प्रत्यंचा बांधणारा वीर असेल का? सीतेने शोकाकुल स्वरात विचारले. का नसेल? प्रत्येक युगात असा एक सर्वश्रेष्ठ योद्धा असतोच असतो. तो असा इतर राजकुमाराप्रमाणे पत्नीच्या शोधात भटकत नसावा एवढेच. किंतु योग्य वेळ आली की तो तुझ्यापर्यंत अवश्य येईल. तात, मी काही चुकीचं बोलत आहे का? उर्मिला म्हणाली. उर्मिलेचे मत अगदी योग्य आहे. काळ प्रत्येक युगात महान विभूतींची निर्मिती करत असतो. कोणतेही युग महान योद्धा, महान ऋषी, महान कवी आणि महान राजाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे चिंता करण्याचे काहीच कारण नाही. जनकांनी उर्मिलेच्या तर्काला तत्वज्ञानाची जोड दिली. तात, तुमच्या म्हणण्याप्रमाणे या युगात असा कुणी महान योद्धा असला तरी तो केवळ माझ्याशीच विवाह करेल असे ठामपणे म्हणता येईल का? यापूर्वी झाला तितका अपमान आणि गोंधळ खूप झाला. माझ्या स्वयंवरामुळे उगाच अनेक सैनिकांना प्राणांपर करण्यास प्रवृत्त व्हावे लागले. मिथिलेवर अभूतपूर्व संकट ओढावले. देशोदेशीच्या राजांनी एकत्र येऊन आक्रमण केले. तरी तुम्ही माझ्याकरता स्वयंवर सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला
मात्र मी तुमचा अपमान आणि मिथिलेची अधोगती पाहू शकत नाही. सीतेने मनोव्यथा तिघांसमोर मांडली. जनक आसनावरून उठले. त्यांची भावमुद्रा कठोर झाली व त्या मुद्रेला शोभेल अशा गंभीर आवाजात ते म्हणाले, तुझ्या वडिलांनी केलेला संकल्प तुला मान्य नाही असे दिसते. माझा निर्णय तुला अमान्य आहे हे पूर्वीच माझ्या लक्षात यायला हवे होते. मी माझा संकल्प मोडून तुझा विवाह सामान्य पद्धतीने ठरवावा अशीच तुझी इच्छा असेल तर मी तातडीने माझा संकल्प मागे घेतो. मी क्षमा मागते. माझ्या म्हणण्याचा हा उद्देश नव्हता. तात तुमचा निर्णय मला सर्वथा मान्य आहे. अवघे ब्रह्मांड विरोधात उभे राहिले तरी तुम्ही घेतलेल्या निर्णयानेच मी समर्थ ठरेल. मला स्वयंवराबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार करायची नाही. मात्र यामुळे तुमच्याबाबत विश्वामध्ये गैरसमज पसरू नये यासाठी मी अट्टहास करत आहे. इतर राजांचा अपमान करण्यासाठी या स्वयंवराची रचना करण्यात आली आहे असे सर्वत्र बोलले जात आहे. मात्र त्यात सत्याचा अंश नाही हे त्या अजान राजांना कोण सांगणार? त्यांचा गैरसमज दूर करण्याकरता मी समर्थ आहे. तू माझ्याबाबत नाहक चिंता करण्यापेक्षा उत्तम वर मिळावा म्हणून ईश्वराची आराधना कर. ज्या अर्थी तुला इतक्या यातनांना समोर जावे लागत आहे त्या अर्थी भविष्यात तुला मंगल लाभ होण्याची शक्यता आहे. कारण आयुष्य हे सुखाच्या आणि दुःखाच्या दोन अर्धवर्तुळांनी जोडलेलं एक चक्र आहे. एकदा दुःखाने परिसीमा गाठली की सुखाची सुरुवात होणार आहे असे समजावे व सुखाचे क्षण वारंवार येऊ लागले की पुढील दुःखाकरता सज्ज असावे. तुला यावेळी देवीच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. ताई, तुला एकटीला प्रतिदिन मंदिरात जावे लागत असेल तर मी सुद्धा उत्तम वराची अभिलाषा बाळगून तुझ्यासोबत प्रार्थना करण्यास तयार आहे. कारण विश्वातील सर्वात उत्तम वर तुला लाभल्यावर आम्हाला उरलेल्या तरुणांमधला उत्तम वर शोधण्याकरता अधिक कष्ट घ्यावे लागणार आहेत ना. वातावरणातील गंभीरता कमी करण्यासाठी उर्मिला गमतीने म्हणाली. अग, या उर्मिलेचा उत्साह बघ. हा असा उत्साह बाळगून उत्तम वर मिळण्याकरता तू प्रार्थना केली तर काही दिवसातच तो वीर आपल्या दारात उभा राहील. त्यानंतर त्या उत्साही मुलीचा विवाह कसा करायचा हे आम्हाला ठरवायचे आहे. राणी सुनैना गमतीने उर्मिलेचा कान धरत सीतेला उद्देशून म्हणाल्या. छे बाई, मनातील भावना बोलून दाखवल्या तर हा असा कान धरला जातो. आता मी सुद्धा चिंताग्रस्त मुद्रेसह भविष्याबाबत विचार करेन, म्हणजे तुम्ही माझे लाड कराल, उर्मिला म्हणाली. सीतेच्या गालावरही स्मित आले. कित्येक मासानंतर ती अशी हसली असावी. तिच्या चेहऱ्याकडे पाहून उर्मिला, राजा जनक आणि राणी सुनैना तिघांना बरे वाटले. सीता म्हणाली, लाड कसले, असाच कान धरणारी सासू मिळायला हवी, मग होशील सरळ. हास्य विनोदाने या कौटुंबिक चिंतसभेत सांगता झाली. खरे तर शिवधनुष्य उचलणारा वीर खरोखर भूमंडळी असेल का याबाबत चौघांचे मन साशंक होते. मात्र आता स्वयंवरातून माघार घेणे शक्य नव्हते. आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसल्याचे पाहून चौघांनीही नाहक चिंता करण्यापेक्षा वर्तमानाचा अधिकाधिक आनंद घेण्याचे ठरवले. आयुष्यात या अमुक क्षणी दुःख संपून सुखाची सुरुवात होणार आहे असे माणसाला समजले असते तर किती बरे झाले असते ना. मात्र त्या भविष्यवेधामुळे जीवनातील मौजही गमवावी लागली असती. सीतेला अजूनही जीवन वृक्षाभोवती पडलेला सुखाचा कोवळ्या फुलांचा सडा दिसला नसता तरी तूर्त वाटेमधील शक्य तितकी मोजकी सुगंधी फुले वेचतच पुढे जाण्याचा तिने निश्चय केला. ती मोजकी सुगंधी फुले म्हणजेच मात्या पित्यांसोबत व्यतीत केलेले हे आनंदी क्षण. ईश्वर कृपेने कधी ना कधी सुखाचा मनमोहक सुगंध घ्यायचा आहेच. तो लवकर प्राप्त करण्यासाठी तिने देवीच्या साधनेलाही प्रारंभ केलेला आहे. अनेक मासांच्या प्रतीक्षेनंतर उर्मिलेचा आणि सीतेचा भविष्यकाळ मिथिलेच्या दिशेने पावले टाकत या दोघींच्या प्रारब्धांसोबत कायमचा स्नेहबंध जोडण्याकरता येत होता. दशरथ पुत्र कुमार राम आणि लक्ष्मण यांनी महर्षी विश्वामित्रासमवेत मिथिलेकडे मार्गक्रमण केले होते. महर्षी गौतमांच्या आश्रमात गौतमांचे दर्शन घेऊन तिघे ईशानकोट प्रांताकडे निघाले होते. ईशानकोट क्षेत्री त्यांना मिथिला नरेश जनकांच्या महायज्ञाची माहिती मिळाली व विश्वामित्रांनी राम लक्ष्मणासह त्या महायज्ञाचे दर्शन घेण्याचा निश्चय केला. तिथे
मिथिलेत तारुण्याला ओंजळीत घेऊन कुलस्वामिनीची आराधना करणाऱ्या त्या 2 कुमारिकांना पुढील अवघ्या काही प्रहरामध्येच प्रियकराची प्राप्ती होणार आहे याची काहीच कल्पना नसेल. मात्र तत्वता अकस्मात वाटणारा हा प्रेम योग ऋषी विश्वामित्रांमुळेच जुळून आलेला होता. राजा जनकांच्या यज्ञमंडपाला पाहूनच राम आणि लक्ष्मणाचे डोळे दिपले. राजकुळासाठी निर्माण होणारे प्रासाद त्यांनी यापूर्वीही पाहिले होते. मात्र ब्रह्मवृंदाचे हे महासंमेलन ते प्रथमच बघत होते. यज्ञमंडपात प्रवेश करतानाच ब्रह्मवृंदाने महर्षी विश्वामित्रांना वंदन केले. जो जवळून जात असे तो विश्वामित्रांच्या चरणांना नम्र भावे वंदन करून व त्यांचा आशीर्वाद प्राप्त करूनच पुढे जात असे. यज्ञमंडपाची जागा अतिशय मोठी होती. मंडपातून चालताना राम आणि लक्ष्मण सर्वत्र दृष्टी फिरवत महायज्ञाचे सात्विक वैभव निहाळत होते. राम आश्चर्याने उद्गारले, गुरुदेव, राजा जनकांनी भव्य महायज्ञाचे आयोजन केले आहे. कुठेही दृष्टी फिरवली तरी मला किमान 100 साधू दिसत आहेत, ज्यांच्या डोक्यावर वेदविद्येच्या अध्ययनाचे तेज विलसत आहेत. लक्ष्मण, या योगी पुरुषांच्या समान होऊन मुक्तीचे द्वार गाठण्याकरता आपल्याला केवढे कष्ट करावे लागणार आहेत हे बघत आहेस ना. प्रत्येक योगी अध्ययनात मग्न आहे, कुणी एक क्षणही वाया जाऊ देत नाही. लक्ष्मणानेही नानाविध ग्रंथाचे वाचन करणाऱ्या योगी जनांकडे दृष्टी वळवली. रामाने विश्वामित्रांना नम्रपणे म्हटले, गुरुवर्य, एखादे ठिकाण निश्चित करावे जिथे आपणही काही क्षण थांबू शकू. रामांच्या विनंतीनंतर विश्वामित्रांनी चौकशी करून एका पाणपोईच्या शेजारील विश्रामगृहात काही काळ थांबण्याचे ठरवले. विश्रामगृहात विश्वामित्रांच्या चरणाशी बसलेल्या लक्ष्मणाने त्यांना प्रश्न विचारला, गुरुवर्य, या मिथिलेचे राजे कोण आहेत? हा प्रदेश संपन्न व शांतिप्रिय आहे का? कृपया या प्रदेशाची माहिती वर्णावी. लक्ष्मण, हिमालयाच्या पायथ्याशी वसलेला हा प्रांत सर्वांग सुंदर आहे. मिथिलेच्या प्रत्येक राजाला जनक असे म्हटले जाते. प्राचीन काळी निमी नावाचा एक महापराक्रमी राजा या प्रदेशावर राज्य करायचा. त्याच्या महातेजस्वी वंशजाचे नाव जनक असे होते. त्याची कीर्ती तिन्ही लोकांमध्ये पसरल्याने त्याच्या नावाला एका पदाचे महत्त्व प्राप्त झाले व जनक हा राजा शब्दाकरता पर्यायी शब्द झाला. त्यानंतर या राज्यात अनेक थोर राजे झाले. ते सर्व शांतिप्रिय व सुशील होते. या धर्मप्रवण राजकुळातच ऋस्वरोमा नावाचा एक राजा झाला. त्याचा पुत्र म्हणजे राजा जनक. तेच या प्रदेशावर आता राज्य करत आहेत. तुमची त्यांच्यासोबत काही क्षणातच भेट होईल. शिवाय आपल्या प्रवासादरम्यान आपण विविध वनस्पतींनी नटलेले पर्वत पाहिले आहेच, त्यामुळे तुम्हाला या प्रदेशाचे सौंदर्य वेगळे सांगायची गरज नाही. इतका सदाचारी राजा या प्रकारे भव्य महायज्ञाचे आयोजन करू शकतो. लक्ष्मण म्हणाला, होय, राजा जनक हे किती नम्र आणि सदाचारी आहेत हे तू आता बघशीलच. महर्षी विश्वामित्र आल्याची वार्ता ऐकताच राजा जनकांनी त्यांच्या राजपुरोहिताला बोलावले व अर्ध्या हातात घेऊन ते दोघे विश्वामित्रांचे स्वागत करण्याकरता निघाले. राजा जनक राजपुरोहितांसह विश्रांतस्थळी उपस्थित झाल्याचे पाहून राम आणि लक्ष्मण जागेवरून उठले. प्रथमतः पुरोहितांनी महर्षींना अर्घ्य अर्पण केले व त्यानंतर जनक विश्वामित्रांना वंदन करण्याकरता झुकले. महर्षी, आपल्या येण्याने माझ्या महायज्ञाला पूर्णत्व प्राप्त झाले असे मी समजतो. आज माझ्याकरिताच नव्हे तर संपूर्ण विदेह देशाकरिता आनंदाचा दिवस आहे. आजच माझ्या महायज्ञाला देवतांनी आशीर्वाद देऊन सफल केले. आजचा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. माझ्या पितरांना पुण्याचे संचित मला प्राप्त झाल्याने मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजत आहे. ऋषीवर, आपणही मला आशीर्वाद द्यावे. जनकांनी विश्वामित्रांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले. विजयी भव. राजन, तुझ्या महायज्ञात विघ्न येणे शक्यच नव्हते. मला सांग, राज्यात सर्व कुशलमंगल आहे ना? कोणतीही विपदा आली नाही ना? ऋषीवर, प्रजा अत्यंत सुखी व आनंदी आहे. तसेच आता देवतांच्या आशीर्वादाने राज्यातील उरलेसुरले अमंगलही नष्ट होईल यात शंका नाही. त्यामुळे माझे मन निश्चिंत झाले आहे. उत्तम.
तुला आजन्म शांती आणि स्थैर्य प्राप्त हो. महर्षी, तुमच्यासोबत हे दोघे सुकुमार कोण आहेत? हे देवपुत्र आश्रमाच्या रक्षणार्थ येथे आलेले आहेत का? तसे असल्यास मी त्यांचेही यथोचित स्वागत करायला हवे. त्यांच्याकडे पाहून असे वाटत आहे की दोन देवता स्वेच्छेने पृथ्वीतलावर अवतीर्ण झालेले आहेत. राम आणि लक्ष्मणाचे महाराज जनक बारीकाईने निरीक्षण करत होते. राजन, हे दोघे देवतांचे पुत्र नसून क्षत्रिय राजपुत्र आहेत. इतके तेजस्वी राजपुत्र माझ्या पाहण्यात नाहीत म्हणून मी भ्रमित झालो. यांच्या चेहऱ्यावर देवतांप्रमाणे स्वर्णिम तेज आहे. कटीला खड्ग, खांद्यावर हे सुंदर धनुष्य धारण केलेले हे दोन क्षत्रिय राजपुत्र आहेत तरी कोण? महर्षी, कृपया मला यांचा परिचय द्यावा. विश्वामित्रांना अपेक्षित असणारीच गोष्ट घडली. राम आणि लक्ष्मणाकडे पाहून राजा जनक अत्यंत प्रभावित झाले होते. ते अशाच राजकुमारांच्या शोधात होते व विश्वामित्रांना हे माहीत होते. जनकांच्या मनात निर्माण झालेल्या कुतूहलाचा लाभ घेत विश्वामित्रांनी राम आणि लक्ष्मणाच्या पराक्रमाची गाथा सांगण्यास प्रारंभ केला. हा कृष्ण क्रांतीचा युवक आहे दशरथ पुत्र राम आणि हा आहे दशरथ पुत्र लक्ष्मण. हे दोघे अयोध्या नगरीचे राजकुमार आहेत. राम हा अयोध्येचा उत्तराधिकारी आहे. यज्ञाच्या संरक्षणासाठी माझ्या आश्रमात या महाबलवान युवकांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी मारीच, सुबाहू सारख्या राक्षसांना ठार मारले आणि ऋषिगणांचे रक्षण केले. आमच्या प्रवासादरम्यान समोर आलेल्या प्रत्येक लहान मोठ्या राक्षसांचा वध करत निर्भीडपणे आम्ही मिथिलेपर्यंत आलो. वाटेमध्ये एका ठिकाणी रामाने अहल्या नामक शापित पतिव्रतेचा उद्धारही केला. राम आणि लक्ष्मण हे खरोखर लोकोत्तर पुरुष आहेत. गुरूंकडून ही स्तुती ऐकल्याने राम आणि लक्ष्मण लज्जित झाले. त्यांनी मान खाली झुकवली. जनकाला सांकेतिक शब्दात राम आणि लक्ष्मणाला मिथिलेत आणण्याचा हेतू सांगताना विश्वामित्र म्हणाले, मी त्यांना तुझ्या राज्यात असलेल्या दिव्य धनुष्याबाबत थोडी माहिती दिलेली आहे. त्या धनुष्याला प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा या दोघांना आहे. तेव्हा त्या दिव्य धनुष्याचे दर्शन या दोघांना घडावे. जनकांना विश्वामित्राच्या बोलण्याचा उद्देश समजला. पुरोहित शतानंद म्हणाले, अद्भुत! मी शतानंद, गौतम ऋषींचा ज्येष्ठ पुत्र. आपल्यासारखे सर्वश्रेष्ठ गुरु लाभल्यावर शिष्यांमध्ये निर्भीडता येणे स्वाभाविकच आहे. या दोन युवकांनी खरोखर अलौकिक तेज धारण केलेले आहे. तुम्हा दोघांना तुमच्या गुरुची थोरवी ठाऊक असेलच. तुम्ही खरोखर भाग्यवंत आहात. राम म्हणाले, गुरुवर्यांनी आमची स्तुती करून आम्हाला लज्जित केले. मात्र त्यांचे दिव्य चरित्र ऐकण्याची संधी आम्हाला आजवर गवसली नाही. त्यांनी केवळ आम्हाला विद्या देण्याचे कार्य केले. त्यांच्या लौकिकाचा उल्लेख कधीही केला नाही. आपल्याकडून गुरुवर्याचे चरित्र ऐकणे आम्हाला निश्चितच आवडेल. रामाच्या विनंतीनंतर पुरोहित शतानंदांनी विश्वामित्राचे संपूर्ण चरित्र सविस्तरपणे राम आणि लक्ष्मणांना सांगितले. स्वतः महर्षी विश्वामित्र मात्र शतानंदाचे उद्गार न ऐकता ध्यानस्थ झाले. गुरुची थोरवी ऐकून राम लक्ष्मणाचे अंतःकरणही धन्य झाले व त्यांनी विश्वामित्रांना पुन्हा पुन्हा वंदन केले. सूर्य अस्ताला गेल्यावर विश्वामित्र राम आणि लक्ष्मणाच्या निवासाची व्यवस्था करून राजा जनक राजप्रासादात परतले. त्यांच्या मनात नकळत नवी आशा पल्लवित झाली होती. राम आणि लक्ष्मणाला धनुष्याचे गूढ ठाऊक नव्हते, तर दुसरीकडे स्वयंवर जिंकू शकणारे वीर मिथिलेत दाखल झाले आहेत व त्यांना धनुष्य दाखवण्यात येणार आहे याची सीता आणि उर्मिलेला कल्पनाच नव्हती. स्वतः जनकांनी सायंकाळी राजप्रासादात परतून सीतेला पूर्वसूचना दिली व राजकुमारीची माहिती सांगितली. सीता नुकतीच घडलेली घटना सांगण्यासाठी उर्मिलेच्या कक्षाकडे निघाली. तारुण्याच्या प्रकटीकरणाची सुखदायी घटका निकट आल्याने तिच्या चेहऱ्यावर लालिमा पसरली होती. कोण राम? कुठली अयोध्या? सीतेने असे प्रश्न विचारल्यावर जनकांनी जे रामाचे चरित्र सांगितले त्यावरून बांधलेला कयास तिच्या चेहऱ्यावर स्मित उमटवण्यास कारणीभूत झाला होता. उर्मिले, उर्मिले! मैथिलीने उत्साहित होऊन हाक मारणे सुरू केले. ही अगदीच क्वचित घडणारी गोष्ट होती, त्यामुळे काहीतरी विशेष असावे हे उर्मिलेने सीतेच्या आवाजावरूनच ओळखले. सीतेने खोलीत प्रवेश करताच उर्मिला तिच्याजवळ आली आणि तिने विचारले, काय ग,
इतका आनंद कशामुळे ओसंडून वाहत आहे? माझ्या उत्सुकाचे आनंदात अजून रूपांतर व्हायचे आहे, सीता म्हणाली. संभाव्य आहे आनंदाचे नाही तर किमान उत्सुकतेचे कारण सांग. उगाच शब्दांचा खेळ करून सत्य लपवण्याचा प्रयत्न करू नको. उत्सुकतेचे कारण म्हणजे तात एका मंगलवार्तेसह आज राजप्रासादात परतले आहेत. सीता पुढे काही बोलणार त्यापूर्वीच उर्मिला म्हणाली, होय, ती वार्ता मला देखील समजली. मात्र ते होणारच होते. त्यांनी अनेक मास ज्याकरिता इतके प्रयत्न केले ते कार्य सिद्धीत जाणे स्वाभाविकच आहे. उर्मिला यज्ञ सफल होण्याबाबत बोलत होती. मला वाटले की त्यांनी केवळ मलाच ही गोपनीय बातमी सांगितलीये. इतक्यात ती सर्वत्र पसरली असेल हे मला ठाऊक नव्हते. ज्याकरिता संपूर्ण मिथिला नगरी आतुर होती, ती गोष्ट साध्य झाल्यावर कुणाला आनंद होणार नाही. प्रत्यक्षदर्शींनी संपूर्ण विदेह देशात ही वार्ता एव्हाना पसरवली असणार. मात्र अजून कार्यसिद्धीस कुठे गेले आहे? तो शुभसंकेत निश्चितच आहे. मात्र मुख्य कार्य अजून व्हायचे आहे. सीता लज्जित झाली व तिला पाहून उर्मिलेला त्या दोघी दोन वेगळ्याच विषयांबाबत बोलत असल्याचे समजले. ताई, कार्य पार पडले आहे व देवतांनी ऋषींना आणि महाराजांना आशीर्वादही दिले आहेत. आता कोणते मुख्य कार्य शिल्लक आहे? उर्मिलेचा प्रश्न ऐकून सीतेला घोळ लक्षात आला. तिने स्वतःच्या डोक्याला हात लावला आणि उर्मिलेला श्रीरामाबद्दल माहिती सांगितली. ती म्हणाली, मी त्याबद्दल बोलतच नव्हते. आज तात एक नव्हे तर 2 मंगलवार्तांसह राजप्रासादात परतले आहेत असे समज. माझ्या उत्सुकतेला महर्षी विश्वामित्रांसह आलेला एक तेजस्वी राजकुमार कारणीभूत झाला आहे. अगं बाई, इतर तरुणींच्या जीवनात हा योग येणे काही नवे नसेल. मात्र राजकुमारी सीतेचे मन एखाद्या राजकुमारामुळे उल्हासित होण्याचा हा संपूर्ण जीवनात प्रथमच योग आला असेल. कोण आहे हा तेजस्वी राजकुमार? आणि राज्यकारभारात लक्ष घालण्याचे सोडून महर्षी विश्वामित्रांसोबत यज्ञामध्ये का सहभागी होत आहे? तात तुला नेमके काय म्हणाले? तो स्वयंवरात सहभागी होण्यास तयार झालेला आहे का? उर्मिलेने प्रश्नांचा भडीमार सुरू केला. त्या राजकुमाराचे नाव राम असे आहे. अयोध्या नरेश दशरथांचे ते ज्येष्ठ पुत्र आहेत. ऋषीगणांनी राक्षसांपासून यज्ञाचे रक्षण करण्याकरता रामांना पाचारण केले व ते देखील राजवैभव सोडून वनांमध्ये यज्ञस्थळाजवळ राहिले. त्यांनी अनेक राक्षसांचा वध करत ऋषींना संरक्षण दिले. त्यांना प्रथमतः राम कुणी क्षत्रिय पुरुष न वाटता स्वर्गातले देवपुत्रच वाटत होते. मात्र महर्षी विश्वामित्रांनीच त्यांना रामाचा परिचय दिला. इतके राजे पराभूत झाल्यानंतर हा राजकुमार धनुष्याला प्रत्यंचा बांधू शकेल असा विश्वास तातश्रींच्या डोळ्यात प्रथमतःच झळकत होता. त्यामुळे मी आज प्रचंड उत्सुक झाले आहे. चला, म्हणजे अनेक मास ज्या क्षणाची प्रतीक्षा करीत होतो तो क्षण काही काळातच प्रत्यक्षात येणार आहे. ताई, तुझ्या आनंदात मला व्यत्यय आणायचा नाही. पण उद्या खरेच त्या राजकुमाराने धनुष्याला प्रत्यंचा बांधली तर उद्या तू मला सोडून जाशील? ताई, आजची रात्र शेवटची. मग आपण एका प्रासादात कधीच राहणार नाही. हा क्षण हवासा आहे व नकोसाही. माझ्या मनात हीच भावना आहे. त्यामुळेच मी प्रथमतः तुझ्याकडे आले. आपल्याला एकाच प्रासादात आजन्म राहता आले असते तर किती छान झाले असते. प्रारब्धाची गुंतागुंत अतिशय विचित्र असते. सीतेच्या आणि उर्मिलेच्या इच्छेप्रमाणे त्या दोघींना आजन्म एकाच प्रासादात राहण्याची संधी पुढे प्राप्त झाली तरी वस्तुतः दीर्घकाळ एकत्र राहताच आले नाही. हे दुर्दैव केवळ 2 बहिणींच्या वियोगापुरते सीमित नव्हते, तर उर्मिलेला संपूर्ण तारुण्य बहिणीसह प्रियकाराच्या विरहात व्यतीत करावे लागणार होते. भविष्याच्या गर्भगृहात 12 वर्षाचे दुःख दडलेले होते. मात्र त्या गर्भगृहाच्या प्रवेशावर चमकणारा मोहाचा एक क्षण त्यांना गर्भगृहाच्या दिशेने नेण्यासाठी पुरेसा होता. सीता आणि उर्मिला तूर्त त्याच क्षणावर मोहित झाल्या होत्या. अगदी खरं बोललीस, पण तो विषय आपण सध्या विचारात न घेतलेलाच बरा. हे क्षण आनंदाचे आहेत, त्यामुळे या क्षणावर दुःखाची सावली पडायला नको.
तात अजून काय म्हणाले ते सांग. उद्या कोणत्या प्रहरी हा सोहळा घडणार आहे? तुला त्या राजकुमाराचे प्रथम दर्शन कधी घडणार आहे? तशी तू मनातल्या मनात त्याची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी केलेली असशीलच. उर्मिलेने केलेल्या चेष्टेनंतर सीताही काहीशी लाजली.